की माकडं लगेच धूम पळून जातात. बरोबर. आणि परत लगेच त्याला घरात आणून ठेवायचा. बरोबर. एकाच जागी मी वाघ कधीही ठेवलेला नाही. घरात मात्र एका जागेवर असतो. चेटकमळा. हां, त्यामुळे ह्या देवाचं नाव चेटकोबा. लहानपणी शाळेत असताना गम विक्रीला सुद्धा आजच्यासारखी मिळत नव्हती. बरोबर. त्यामुळे बाटलीत हा चेक काढून भरून ठेवायचा. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण लांजा तालुक्यातील वेरवली गावात आलेलो आहोत आणि या ठिकाणी सूर्यकांत रघुनाथ सरदेसाई उर्फ आमचे कांताभाऊ यांच्या प्रॉपर्टीला आपण व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहोत. एक उपक्रमशील शेतकरी आणि आधुनिक शेतीचा ज्यांनी ध्यास घेतलेला आहे त्यांच्याशी आपण आज वार्तालाप करणार आहोत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये कशा प्रकारे डेव्हलपमेंट केलेली आहे. हा व्हिडिओ खास असणार आहे अशा कारणासाठी की कोकणातील एक सुंदर घर, त्याचप्रमाणे त्यांचा आता आपण वयोमान बघू आणि त्या दृष्टीने ते आजही जे कष्ट शेतीत घेत आहेत, त्यांचं एकंदर समाजोपयोगी जे काम सुरू आहे, सामाजिक कार्य सुरू आहे, ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार कांताभाऊ. नमस्कार. सुरुवातीला मी तुमचा परिचय दिलेलाच आहे, होय. परंतु आपल्या प्रेक्षकांसाठी तुमच्याकडून एकदा आपला परिचय. सामान्यपणे मी आमचं तशार्थी कुटुंब मोठं, वडील वगैरे ती 8 भावंड, तसं मी स्वतः आणि माझ्याबरोबरचे 3 भाऊ आणि 4 बहिणी, असं 8 भावंडांचा परिवार. आणि ह्या सगळ्या परिवारासहित सगळ्यांची लग्न, मुलींची बहिणींची लग्न झाली, मुलांची तिघांची भावांची नोकरी वगैरे लागली आणि मग पर्यायानं ही सगळी इथली जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. तशार्थी मी भावांच्यामध्ये सगळ्यात लहान. मग शिक्षण तशार्थी अर्धवट सोडून इथे येऊन स्थिर झालो आणि मग हे सगळं सांभाळायचे. तर सांभाळायचे या गणितानं हे असं जवळजवळ आता 40 वर्ष या सगळ्या ह्याच्यामध्ये वावरतोय. तर एकूण सगळं क्षेत्र, सामायिक क्षेत्र 17 एकर आहे. आणि या 17 एकर एकूण क्षेत्रामध्ये आता वेगवेगळ्या प्रकारच्या काही रचना केलेल्या आहेत. त्यात आपण ज्या जागेवर जिथे उभे आहोत हा एक मोकळा परिसर साधारणपणे एकरभराचा असा आहे. एवढ्या सगळ्या ह्याच्यात आपण भावंड, नातवंड अशी सगळी जेव्हा केव्हा एकत्र जमतात, काही जणांना क्रिकेट खेळावं वाटलं, काही अन्य काही खेळावं लागलं, तर अशासाठी हा एक मोकळा भाग म्हणून इथे ठेवलेला आहे. तसंच रस्त्याला लागूनच आहे आणि असं खेळण्यासाठी सुद्धा जागा आवश्यक आहे. आणि मग पावसाळी इथे गुरंही चरतात. पण या सगळ्याच्या दृष्टीनं एक मोकळा भाग ठेवलेला आहे. अन्य ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी पुढे आपण आता काही काजूची लागवड केली, गुरुचरीव गायींसाठी म्हणून काही मोकळा भाग आहे. पुढे शेताचं पाझर तलाव, म्हणजे ज्याला पावसाळी फक्त पाणी साठवतो, की आता पहिल्या पावसात यावर्षी सुद्धा पाण्यानं पूर्ण तलाव भरलेला आहे. आणि त्यामुळे आत्ता पाणी माझ्या शेतातून वाहते. थोडं सुरुवातीची कामाला अडचण जरी असली तरी भविष्यातल्या पुढच्या भातशेतीच्या दृष्टीने त्याला फार चांगला उपयोग होतो त्याचा मला. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही रचना केल्या आहेत त्या आपण आता पुढे जाऊन बघूया. नक्कीच. आता तुमचं वय वर्ष किती आहे? वय 65 चालू. 65 सुरू आहे. होय. आणि मित्रांनो, आपण बघू शकतो की वयाच्या 65व्या वर्षी सुद्धा उत्साहाची कुठेही कमी नाही आहे. यामागील काय कारण आहे, काय रहस्य आहे, हे आपण आता कांताभाऊंना विचारूया. या तसं उत्साहामागचं महत्त्वाचं कारण जर म्हटलात तर माझी नित्याची चालू असलेली गोसेवा. माझ्याकडे पूर्वीही गुरं होती, आजही आहेत. पूर्वी गाई, बैल, जोत वगैरे असे सगळे विषय जरी होते, तेव्हा 35-40 गुरं सुद्धा मी स्वतः असताना बघितलेली आहेत, लहान असताना का होईना. पण तेव्हा 2 जोतं शेतात फिरायची. पण आता जोत जरी नसलं तरी माझ्याकडे आत्ता 2 बैल आहेत आणि 7 गायी आहेत. आणि या सगळ्यांची जी सेवा याचा अर्थ शेण भरणं, गोमूत्र कलेक्ट करणं, आणि गोसेवा हा माझा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे या सगळ्यातनं आमचं दोघांचंही आरोग्य अतिशय उत्तम राहिलेलं आहे. आणि मी फक्त देशी गायींचीच सेवा करतो. आता आपल्याकडे देशी गाय म्हणताना खिल्लार आणि आपली कोकण गिड्डा, या 2च गायी माझ्याकडे मी सांभाळतो. आता किती गुरं आहेत एकूण? आता माझ्याकडे एकूण 9 गुरं आहेत. 9 गुरं आहेत? हा, लहान वासरं धरून सगळे म्हणून 9. बापरे. ज्याला आजच्या शेतीच्या दुग्ध व्यवसाय आपण दुग्ध व्यवसाय म्हणून नाही करत, म्हणजे दूध विक्री हे निव्वळ करतो असं नाही. पण विशेषतः तूप विक्री करतो. आणि केव्हा तरी काही अडचणीन काही पनीर करायला लागलं तर तेही करतो. पण निव्वळ दुधाचा विक्री व्यवसाय करत नाही. घरी येऊन कोणी घेऊन गेला तर त्या वेळेला काही जण सांगून ठेवतात, मला अमुक दिवशी 2 लिटर दूध हवे, तर तेवढं देतो. पण कायमस्वरूपी उकडा हा विषय करत नाही. आणि देशी गाईच्या तुपाला अतिशय उत्तम मागणी असते आणि त्यामुळे तुपाचा व्यवसाय परवडतो दुधापेक्षा सुद्धा.
बरं. असं. आता आपण ज्या कंपाऊंड मध्ये आलेलो आहोत तिथे काजू लावलेले आहेत. काजू लावले. तर ह्या काजू कधी आपण लावलेले आहेत, किती आहेत आणि किती फूट अंतरावर लावले? ह्या साधारण 4 वर्ष पूर्ण झाली. 4 वर्ष. आणि सरासरी अंतर ह्याचं 20 फूट आहे. 20 ते 22 फुटापर्यंतच्या अंतरानं ह्या सगळ्या लावलेल्या आहेत. बरं. विशेषतः मी रोपदळ तयार केलं आहे गावठी बीचं. बरं. आणि ती झाडं आता साधारणपणे 12 वर्षानंतर धरायला लागलेत. ओके. आणि ती अधिक वर्ष धरतील असा अनुभव पण आहे. बरं. गावठी रोपदळ केलेलं झाड काजूचं हे बरेच वर्ष धरतं. आणि कलमाचं जे आहे त्याला आयुष्य कमी आहे. पुन्हा छाटणी करावी लागते, पुन्हा फूट येईल 2-3 वर्षानंतर, पुन्हा धरायला लागेल वगैरे असं ऐकलेलं आहे. बरोबर. पण मी काही त्याचा फारसा अनुभव घेतलेला नाही. बरोबर. पण अलीकडे आता थोडं गडी माणसं मिळतील तसं थोडं त्यांना शेण घालणं मुक्त असे काही नाही काही अधनमधनं करत असतो. बरोबर. आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गायी माझ्या कायम फिरत असतात. अच्छा. त्यामुळे त्याचा बऱ्यापैकी उपयोग होतो. बरोबर. कारण इथे मी शेणखत सुद्धा घातलेलं शेण पण आत्ता घातलेलं आहे, पण अजून त्याला रिंग करून माती वर करणं वगैरे हे जसं गडी माणसं मिळतील तसं होणार. आता शेण फक्त टाकून घेतलेलं आहे. बरोबर. आता तुम्ही म्हटलं की 9 गुरं आहेत, तर मग त्यांचं व्यवस्थापन करायला किती मनुष्यबळ लागतं की तुम्ही? आता साधारणपणे 2 बाई माणसं माझ्याकडे कायम असतात. अच्छा. म्हणजे त्या गायींचं काही करणं, त्यांचं आमण घालणं किंवा गवत आणणं किंवा गवत कापून आणणं वगैरे अशा सगळ्यासाठी 2 माणसं ही कायम मला लागतातच. बरोबर. मग घरातली अन्य काही कामं असतात. बरोबर. आणि त्यासोबत बाकीच्या जादा कामं जी असतील, म्हणजे कधी कोळीत काढायचं आहे किंवा कोळदाची पेरणी आहे, आता भात कापणी ह्याचं काम आहे, पेरा करायचा आहे किंवा काही बेणायचं आहे, तर यासाठी वेळोवेळी जादा माणसाची बोलवावे लागतात. बरोबर. पण सर्वसाधारणपणे कायमस्वरूपी 2 माणसं ही कामाला लागतातच. बरोबर. किमान. बरोबर. आणि तेवढी बऱ्यापैकी आहेत. बरोबर. आता तुम्ही म्हटलं की गोसेवा करण्याच्या उद्देशाने आपण ही सगळी गुरं ठेवलेली आहात. होय. तर इकॉनॉमिकली ही गोष्ट कितपत परवडते? इकॉनॉमिकली कितपत परवडते म्हणजे तुम्ही फक्त स्टॅटिस्टिक मांडायला गेलात गणिताच्या ह्यानं तर ते कधीच परवडायचं नाही. बरोबर. पण याचबरोबर आत्ता ह्याच्यात गाई गुरं फिरतात माझ्या ह्या झाडामधून. बरोबर. त्यामुळे हा भाग परिसर स्वच्छ दिसतोय. होय. सकाळी साधारणपणे 4 तास गुरं माझी या सगळ्या परिसरामध्ये फिरत असतात. त्यामुळे त्यांचं शेणगोमूत्र यांना मिळतं. बरोबर. त्यामुळे अनावश्यक झाडांची वाढ ही जी होते ती होत नाही. बरोबर. आणि त्यासाठी हा परिसर सगळा स्वच्छ ठेवला जातो. थोडं गायी स्वच्छ करतात, अनावश्यक काही गोष्टी असतील त्या मला काढून टाकाव्या लागतात. बरोबर. त्यामुळे हा अप्रत्यक्षरित्या असलेला फायदा आहे. बरोबर. आणि तसा विचार केला तर दुसरा एक फायदा असा आहे की आज मला कुठलीही गोळी घ्यावी लागत नाही, आम्हाला दोघांनाही. अच्छा. मी तो जर गणितात घेतलं की रोजच्या 50-60-100 रुपयाच्या गोळ्या बरोबर ज्या काही कुणाच्या पाठीस लागतात बरोबर तर त्या माझ्या तरी लागल्या नाहीत ना. बरोबर. म्हणजे तो हा 4-5 हजाराचा फायदा मी हा त्यामुळे आहे असं मी समजतो. बरोबर. पण हे गणितच नाही म्हणता येणार. आत्ता माझ्याकडे 9 गुरं जरी असली तरी आत्ता माझ्याकडे फक्त 4 लिटर दूध येतं दिवसभराचं. अच्छा. पण 4 लिटर दूध जेव्हा येतं तेव्हा त्याचा अन्य खप सगळा भागून 3 ते 3.5 लिटर तूप महिन्याचं तयार होतं. अच्छा. आणि माझ्याकडे मी काही फार लोक 3000 अमुक 2500 वगैरे असे दर सांगतात. मी अजूनही 1500 रुपयानं तूप देतो. माझ्याकडे असेल तेव्हाच देतो, पण माझ्याकडे कधीच शिल्लक राहत नाही. काही कोणाचे बाळंतीण आहे म्हणून येतो, कधी औषधासाठी म्हणून येतो. काही औषधं तयार करणारे काही असे हे आहेत, वैद्य आहेत. अच्छा. की त्यांना माझ्याकडलंच तूप फक्त लागतं. बरोबर. हां, त्यामुळे मी ते त्या पद्धतीनं देत राहतो. असं. बरोबर. त्यामुळे थोडं जे काय तुपाचं आणि दुधाचं नियोजन आहे ती घरात माझी मिसेस करत असते. अच्छा. त्यामुळे तो त्याच्यातला तिचा तसा अर्थी मोठा वाटा आहे. बरोबर. आपण ह्या परिसरात फिरत फिरत केदारलिंग मंदिर जवळ आलोत. बरं. केदारलिंग मंदिरचा जो परिसर आहे म्हणजे इथलं ग्रामदैवत. अच्छा. याचं नवीन झालेलं मोठं मंदिर हो हे आमच्या शेताला म्हणजे आमच्या जमीन जागेला लागूनच असलेलं बरोबर आणि आम्हाला असलेलं जवळचं आमचं ग्रामदैवत. बरोबर. त्यामुळे साधारणपणे आठवड्यातून 2दा तरी किमान देवळात जाणंही होतं. अरे वा. गाईकडे आल्यानंतर देवळात बसणं होतं. बरोबर. आणि त्यामुळे नित्याची आम्हाला देवाची साथ आहे. बरोबर. आम्ही त्याच्या सानिध्यात वावरत असतो. अगदी. हे 17 एकर क्षेत्र सामायिक असून सुद्धा आपण इथे सगळं तुम्हाला करायला मिळतंय. होय. तुमच्या मनाने म्हणजे जो एकोपा आहे कुटुंबातला किंवा जो सपोर्ट आहे तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. कारण अनेक ठिकाणी आपण बघतो जमिनी पडून आहेत फक्त, कारण नावं इतकी त्याच्यात चढलेली असतात की त्याचा उपभोग कोणालाच एकमार्गी घेता येत नाही.
तर हा सुद्धा कोकणातल्या एका नाही, वैशिष्ट्यपूर्ण या बाबींपैकी एक सगळ्यात आहे. माझ्या कुटुंबाचं मला सहकार्य आहे. कुटुंबियांच्या कुणाचंही याच्यात काही हे नाहीये. त्यात अशाच पद्धतीने मी करतो की याच्यातलं काहीही मी विकत नाही. बरोबर. हाही त्यातला एक महत्त्वाचा फायदा आहे. माझ्या दृष्टीने फायदा बरोबर. आणि लोकांच्या दृष्टीने एक त्यांनी घ्यावं असं आहे की यातली कुठलीही गोष्टी मी विकलेली नाही बरोबर. आजपर्यंत. बरोबर. जी काही करता आली ती वाढ केली. कारण पूर्वी हे सगळं मोकळं क्षेत्र होतं. बरोबर. आता सामान्यपणे 350 काजूची झाडं आहेत अच्छा. की जी आत्ता धरायला लागलेत. बरं. ही मी केलेत. आता मी केलेत म्हणजे माझ्यासाठी असा त्याचा अर्थ नव्हे. बरोबर. ही सगळ्या कुटुंबाची आहेत. बरोबर. मी काही ती घेऊन जाणार नाहीये. बरोबर. त्यामुळे ते इथे सगळ्यांसाठी राहणार आहे. येस. माझ्या नावानंच काही हवा असा आग्रह करणाऱ्याचा असेल तर तुम्ही म्हणता ह्या अडचणी होऊ शकतात. मी जेव्हा ह्या काही गोष्टी करतो तेव्हा मी माझ्या नावानं हवा हा माझा आग्रह असण्याचं काही कारण नाही. तसा मी ठेवीतही नाही. बरोबर. असं नक्की. हे मी केलंय तुमचं तिकडे आहे तुम्ही तिकडे काय करायचं असलं तर करा वगैरे असा विषय आमच्यात कधी येत नाही बरोबर. किंवा आलाही नाही. बरोबर. असं आता हे पाझर तलाव आहे. ह्या सगळ्या ह्याच्यासाठी पूर्वी शेत इथून मोठं सुरू होत होतं. भातशेत होतं इथून 5 एकर भातशेती खालपर्यंत होती सगळी मिळून. अच्छा. आणि त्याच्यावर सुद्धा काही मळ्या वगैरे होत्या भातशेत. बरं. आता पुरेशी माणसं गडी माणसं वगैरे मिळत नाहीत. त्यामुळे भातशेत हळूहळू कमी करत आणलं. लोकही कमी करायला लागले. आता करणाऱ्याला खुळा म्हणतात. हे एवढं कशासाठी करतात ह्यांना काय कमी पडलंय म्हणून. बरोबर. तर तसा पद्धतीनं आता मिळतंय तेवढ्या ह्याच्यात एकरभर तरी शेती मी करतो अजून. बरोबर. आणि ती पूर्णपणे सेंद्रिय करतो. अच्छा. आणि हे सगळं करत असताना हे काही गोष्टी अशा लक्षात आल्या की आपणाला पाण्याचा हा आहे. तर इथे एक पाझर तलाव हा स्वतःच्या खर्चानं तयार केलेला आहे. इकडे काय आहे हे? हा इथे शेतातला देव आहे. बरं. ह्या शेताचं नाव चेटकमळा. चेटकमळा. हां, त्यामुळे ह्या देवाचं नाव चेटकोबा. चेटकोबा. हां, त्यामुळे याच्यात भातशेती किंवा हे करत असताना बरोबर. पेरणीला सुरुवात झाली की एकदा दही भाताचा नैवेद्य असतो. अच्छा. आणि भात कापणी पीक तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा नैवेद्य असतो. बरं. असा 2 वेळा इथे नैवेद्य पूजा अशी केली जाते. पण मग यंदा आता शेत इथे होणार की नाही, इथे हे संपूर्ण क्षेत्र एकच आहे. बरं बरं. त्यामुळे ते कुठे करणार हा मुद्दा नाही. बरोबर. पूर्वी असं होतं सगळं क्षेत्र मोठं असल्यामुळे यामुळे जोत आला की ते नक्की करायचं. अच्छा. आता तसं नाही. आता मी कुठेही असलं तरी तिथे- कुठेही असलं तरी ती पूजा करतो आम्ही. बरोबर. 2 वेळा पूजा बरोबर. वर्षातनं होते. एकदा थोडक्यात म्हणजे पावसाच्या सुरुवातीला एकदा होते. बरोबर. आणि मग भातशेत तयार झाल्यानंतर दसऱ्यानंतर किंवा दिवाळीच्या दरम्यान मध्ये केव्हा तरी भातशेतीचं पूर्ण काम आटपण्यापूर्वी करणं अपेक्षित आहे. बरोबर. असं मी ते करतो. नक्कीच. अनेक गावात अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. जमिनीत असतात. त्यापैकीच ही एक झाली. हां, यातली माती काढून इकडे बंधारा घातला हो. आणि याच्यात पावसाचं पाणी साठवतो. आणि त्याच्यामुळे हे पाणी साठलेलं जे असतं ते आत्ता साधारणपणे ह्याच्यात 5 फूट पाणी आहे पुढे. हे साधारणपणे 15 गुंठ्याचं क्षेत्र आहे तलावाचं आहे हे. बरोबर. आणि मग त्यामुळे इथून खाली कायम पाणी पाझरत राहतं. बरोबर. म्हणजे दिवाळीपर्यंत मला पाणी कमी पडत नाही. बरोबर. हे झाड कसलं आहे? हे झाड भोकराचं. भोकराचं. भोकर हे एक खाद्यपदार्थ आहे तशा अर्थी. अच्छा. याचं लोणचंही घालतात. भाजी 2-3 प्रकाराने उत्तम होते. बरोबर. आणि पौष्टिक आहे. बरोबर. डायबेटिक अँटी डायबेटिक आहे. ओके. असे सगळे प्रकार आहेत. हे पिकलेलं फळ खायला गोड लागतं. अच्छा. पण जेलीसारखं बुळबुळीत आहे. होय. भेंड्यापेक्षा सुद्धा अधिक बुळबुळीत. बरं. त्यामुळे हे गम म्हणून वापरता येतं. ओके. भोकराची गम म्हणून. पूर्वी आम्ही लहानपणी शाळेत असताना गम विक्रीला सुद्धा आजच्यासारखी मिळत नव्हती. बरोबर. त्यामुळे बाटलीत हा चेक काढून भरून ठेवायचा. अच्छा. आणि आवश्यक ती वह्या पुस्तकं चिकटवणं वगैरे असेल तेव्हा हा वापरला जायचा. अच्छा. त्यामुळे हा असा गम म्हणून पण उपयोग होतो. बरोबर. पण हे फळ गोड आहे. बरं. त्यामुळे काही जण आवडीनं खातात. मला स्वतःला आवडत नाही म्हणून खात नाही. बुळबुळीत असल्यामुळे मला आवडत नाही. असं या तळ्यात कमळं ही भाद्रपदाच्या दरम्यान किंवा गणपती बहुतांशी जरा लेट असेल तर येतात. नाही तर गणपतीनंतर दसऱ्याच्या दरम्यान येतात कमळं येतात. अच्छा. गुलाबी रंगाची कमळं याच्यात टाकलेली आहेत. बरोबर. आणि ती आता अलीकडे गेल्या वर्षीपासून यायला सुरुवात झाली. आत्ताही मध्ये थोडी पानं बारीक पानं आलेली दिसत आहेत. कारण आता नुकतंच ते भरलंय. काका, इतका सुंदर परिसर असताना तुम्हाला कधी कृषी पर्यटन किंवा असा काही व्यवसाय करायची इच्छा झाली नाही का? नाही, व्यवसाय करायची इच्छा नाही झाली म्हणण्यापेक्षा व्यवसायासाठी आवश्यक ती माणसं मिळत नाही, ती सगळ्या ठिकाणची अडचण आहे. बरोबर. आणि मुळात मला सामाजिक कार्याची थोडीशी आवड आहे. मी संघाचं काम करतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं. बरोबर. त्यामुळे त्या ह्याच्यात मला जो काही याच्यातनं वेळ काढता येईल तो मी त्या कामासाठी देतो. बरोबर. योगायोगानं यावर्षीपासून म्हणजे गेले 2 वर्षापासून संघानंच मला गोसेवा गतिविधीचं काम दिलेलं आहे. बरं.
त्यामुळे जे काही इथे असलेलं स्थानिक गोधन आहे त्याची समृद्धी कशी होईल आणि गोधन कसं वाढेल, गोपालक कसे वाढतील, बरोबर. यासाठी माझे काही प्रवास असतात आणि त्यांना थोडंसं माझ्या पद्धतीनं मला जे करता आलं ते त्यांना मार्गदर्शन करतो. नक्की. तुम्ही असं करा तसं करा म्हणजे मग हे फायदेशीर होईल. बरोबर. कारण आत्ता गायी देणारे भरपूर आहेत. म्हणजे मला आत्ता दर 15 आठवड्यातनं एक फोन येतो, काका असंच झालंय, आमच्याकडे आता गायी पाळणारं कोण नाही आणि आमच्याकडे घरात आता 2 म्हातारी आहेत, गायींचं काय करू, तुमच्याकडे आणून देतो. अशी सगळ्या ठिकाणची आत्ताची अवस्था आहे. बरोबर. तर कुठून तरी त्यांना मग नंबर मिळतो, जिल्ह्याचं गोसेवेचं हे काम करतात, मग त्यांच्याकडे बघूया, पाठवून देऊया. हे तशार्थी पूर्वीचं आमचं वाड्याचं परडं. अच्छा. म्हणजे 2 वाडे होते. मी जेव्हा म्हटलं 30-35 गुरं होती तेव्हा बरं. इकडे फक्त बैल जनावर असायची. बरं. शेताच्या दृष्टीने बैल सगळे इथे काम करायला जवळ म्हणून बैल इकडे असायचे अच्छा. आणि दुभती जनावरं फक्त घराजवळ असायची. बरं. असा तो त्यावेळेचा विषय होता. पण इकडे सागवानाची लागवड झाली बरोबर. आणि हे सागवान बऱ्यापैकी मी जतन करीत असतो. बरं. साधारणपणे 15-20 वर्षानंतर गरजेनुसार तोडतो. घराचं काम 2010ला केलं. अच्छा. त्यावेळी सागवान तोडून सगळं सागवानाचं लाकूड घराला वापरलं. हे इथे आता आंबे पडलेले हे ह्या झाडाचे आहेत की? हो, ह्या झाडाचे कारण फळ मोठं दिसतं. फळ मोठं असलं तरी रायवळ आंबा येतो. होय. अतिशय उत्तम आहे खायला. कारण हे म्हणजे वेगळाच आंबा वाटतो, इतकं वेगळा आंबा वाटतो असं आहे. पण हे माकडांनी हे पाडून टाकतात. हा रायवळ आंबा आहे. भोपळी आंब्यासारखा हा रायवळ आहे. बापरे. खरोखरच मोठी साईज आहे. वरती दिसतोय, वरती आहे. होय, झाडावर पण दिसतोय. तो जरा झूम करून घेता आला तर घ्या. येस. हे फळ चांगलं आहे, लुचर आहे, गोडीला चांगलं आहे. बरोबर. पण काढल्याशिवाय आम्हाला मिळत नाही, घरापासून लांब आहे. त्यामुळे माकडं वानर बरोबर थोडे आहेत. पण अशा काही गोष्टींचा मी फार विचार करत राहत नाही. आणि एक ऑब्झर्वेशन ह्याच्यात केलं तर पानं पण जाड आहेत. पानं जाड आहेत. म्हणजे जसं भोपळी कलम असतं ना, बरोबर, तशा प्रकारचं हे झाड आहे. बरोबर. पानं थोडी जाड आणि रुंद आहे. वास्तविक ह्याचं चव कशी असते? चव अतिशय सुंदर आहे. म्हणजे जतन करायला हवे, जतन करायला हवी अशी आहे. होय, खूपच सुंदर. याचं सुद्धा फळ तसंच आहे. अच्छा. त्यात शेजारचा हा आहे, बारीक पानाचा आंबा आहे. यावर्षी लागला नाही अजिबात. पण याचं सुद्धा फळ असंच मोठं आहे. त्याचं जसं होतं तसं. ह्याचं फळ पूर्ण पिवळं होतं. अच्छा. ते अर्धवट पिवळं भोपळी कलमासारखं वगैरे असं ते होतं. बरोबर. पण ती दोन्ही चांगली चवीला आहेत. बरोबर. इकडे एक प्रकारची म्हणजे वनराई जपलेली आहे. वनराई जपलेली आहे. यात गुरुचरी फार नसलं तरीही आत्ता हे नवीन सगळे फुटीचे सागवान वगैरे तयार होते. हो. आणि आंब्याची काही झाडं ह्याच्यात राखून ठेवलेली आहेत. बरोबर. असं म्हणजे वेगवेगळे प्रकार याच्यात जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. सगळ्याच ठिकाणी सगळं तोडून टाका आणि लागवड करा असं न करता आहे त्या क्षेत्रात वेगवेगळं आहे तसं जपून ठेवण्याचा प्रयत्न आहे. बरोबर. बरं, याच्यात माझं नुकसान काही होत नाही. कारण ह्या एकत्र ह्याच्यात सागवानासारखं झाड सरळ वाढतं उंच. हो. हा ह्या गर्दीचा फायदा. बरोबर. वनराई असण्याचा फायदा असा आहे. पण हे जर मोकळं केलं आणि सागवान लावलं तर ते सरळ वाढत नाही. अच्छा. वाकडं तिकडं वगैरे होतं. बरोबर. तर इथे सगळं सागवान तुम्हाला सरळ दिसेल बघा. होय. तो हा ह्या गर्दीचा फायदा असतो. बरोबर. त्यामुळे हे तशा अर्थी सागवानाचं परडं असं सुद्धा आम्ही म्हणतो याला. बरोबर. हे तर भातशेतच होतं. पण आता हे गायींना चरवण्यासाठी म्हणून वापरतो. हा, तिकडून आलो. होय. पण हा, आता यावर्षी शेतात कोणी करणारा नसल्यामुळे हे पूर्ण पडीक आहे. यात मी उन्हाळी कालव्याचं पाणी आलं ते सोडलं होतं. अच्छा. त्यामुळे आत्ता म्हणजे साधारणपणे मार्च अखेरपासून आत्ता मे 2 महिने माझ्या गायी पूर्ण वेळ ह्याच्यामध्ये चरतात. होय. त्यांना ओला चारा हा उन्हाळ्याचे विशेषतः भरपूर उन्हाळ्याचे एप्रिल मेचे 2 महिने यांना इथे ओला चारा मिळाला. हा त्याचा फायदा. बरोबर. इथून एक शेजारून असा वहाळ जातो. अच्छा. त्या वहाळाला छोटा बंधारा घालून ते पाणी शेतात घेता येतं. तो वरती घातलेला बंधारा आहे बघा. बरोबर. निळा दिसतोय तिथे, कागदानं बंधारा घातलाय. होय. आणि ते पाणी यात घेतो. वा. याला कालव्याला पाणी आलं. उन्हाळी कालवा जो आहे धरणाचा, बेर्डेवाडी धरणाचा जो कालवा आमच्या वर्ण डोंगराच्या वरून जातो. बरोबर. त्या डोंगरात पाणी जर आलं त्या कालव्याला की ह्याला पाणी चालू होतं. अच्छा. आणि हे पाणी आम्हाला शेतात घेता येतं. बरोबर.
आणि त्या पाण्यामुळे आमच्या विहिरी कायम भरलेल्या आहेत. इथे शेतात असलेलं जे बोरवेल, आत्ता तलावाच्या कडेलाच एक बोरवेल आहे, बरोबर. तिथचं पाणी ह्याला केदारलिंग मंदिराला त्या सगळ्या क्षेत्राला जाताना मलाही खाली घेता येतं. बरोबर. ते असं सगळं पाणी हे 24 तास बोरवेल चालते. अच्छा. ते त्या पाझर तलावामुळे. हे तुरीचं शेत आहे. तुरीचं. हां, याची 2 पिकं मी घेतली हं. आणि तिसरं पीक अजून घेता येईल. ओके. हे बियाणं असं आहे हां. की आता 3 ते 4 पिकं एका जागेवर घेता येतात. बर. दरवर्षी त्याला कटिंग करून घ्यायचं, हं. शेंगा काढून घ्यायच्या, नवीन फुलं फुटवा येतो, हं. फुटव्याला परत शेंग येते. बरं. असं 1-2-3 वर्ष करता येतं. अच्छा. आता पावसाळ्यानंतर किंवा मध्ये एकदा ह्याला जर खत पाणी पूर्ण केलं हं. तर ते अधिक चांगलं पीक येतं. बर. आता ही पोफळी लावून 2 वर्ष झालेत. अच्छा. आता यावर्षी अच्छा, त्यांची पोफळी आहेत म्हणून केळी बाजून. हां, पोफळी आहेत म्हणून केळी, आणि त्याच्यात खाली पिंपळी लावले. अच्छा. हे पिंपळीचं पीक आहे. हे थोडक्यात पिंपळीचं फूल आहे बरोबर. सुरुवातीचं, कळा. आणि ही तयार झालेली पिंपळी आहे. ही बघा, हं. ही पिंपळी जी बाळ औषधामध्ये बरोबर. किंवा औषध म्हणून जी वापरली जाते ती ही पिंपळी. बरोबर. खाल्ली तर ही काळ्या मिरीसारखी तिखट आहे. बरं. म्हणजे अन्नपदार्थ म्हणून खायलाही हरकत नाही, पण अच्छा. पिंपळी जनरली मसाला म्हणून वापरली जात नाही. बरोबर. मसाल्याची पिंपळी नव्हे, औषधाचीच पिंपळी. बरोबर. मिरचीचं रोप थोडं आणलं होतं, हं. ते जरा योग्य जागा बघून लावायचं म्हणून हे आता शोधून ज्याच्या भाजावर केलेली होती तिथे लावलं. ही जीवामृताची टाकी आहे. अच्छा. याच्यात 500 लिटर जीवामृत मी एका वेळी तयार करतो. होय. त्यासाठी साधारणपणे 50 ते 60 लिटर गोमूत्र हं. आणि 5 ते 6 घमेली शेण हं. असं वापरून त्याच्यात 5 किलो गूळ बरोबर. आणि 5 किलो कोणतंही प्रकारचं पीठ. बरोबर. बेसन म्हटलेलं आहे, पण ते मला परवडत नाही, मी तांदळाचं पीठ वापरतो. अच्छा. कणी वगैरे जी काय आलेली असेल घराच्या तांदळाची, बरोबर. त्याचं पीठ करून हे वापरतो. गोकृपा अमृतमचा उपयोग मी फवारणीसाठी करतो. बरं. तसं जीवामृत आणि किंवा ह्याची जी स्लरी आहे गोबर गॅसची, गोबर गॅसही माझ्याकडे आहे. बरं. सामान्यपणे आमच्या कुटुंबाला तो पुरतो. बरोबर. कुठेतरी बारीक, आता बरेच वर्षाचा असल्यामुळे कुठे लिकेज आहे काय आहे असं काही अदनमधनं काही नाही का होत असतं, बरोबर. पण तरी तो आम्हाला पुरतो. आणि मग त्याची जी स्लरी आहे हं. ती गोकृपा अमृतमच्या सोबत आम्ही झाडांना देतो. अच्छा. आणि त्याचा परिणाम म्हणून बघायचा झाला तर आता ह्या केळीच्या पानावर तुम्हाला दिसू शकेल. बरोबर. आता जो हा पाला आहे होय. हा जरा कसा दिसतोय, होय. तो शेतकरी म्हणून जो आहे त्याला तो नेमका कळेल Exactly. असं. आपण मगाशी साधारण तिथून व्हिडिओला सुरुवात केली होती. होय, त्या आणि plot आता मध्ये. परत या जागेवर आलो. हो. आणि असा पूर्ण राऊंड मारून आपण हं. इथे आलेलो आहोत. आणि आता जो घराचा भाग आहे आपण तिकडे जाणार आहोत. हां. मुख्य रस्त्यावरून आपण घरात आलो, म्हणजे आत आलो, हं. तर तिथूनच आमचा सगळा रस्ता सुरू होतो. बरोबर. त्यामुळे हा रस्ता सार्वजनिक नाही बरोबर. किंवा या क्षेत्रातून बाहेर कोणाला तरी रस्ता जातोय असं नसल्यामुळे या रस्त्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचं अनुदान ग्रामपंचायतीकडनं खडीगाल कुठं काय वगैरे असं घेतलेलं नाही. आणि हा ब्रिजसुद्धा आम्ही स्वतःच्या खर्चानं बांधलेला आहे. हं. बरोबर. आता ही आल्याची लागवड आहे. अच्छा. आलं आहेत, कणगर आहे आणि ह्याची हळद आहे. ओके. कोणती काळी हळद, अशी लागवड आत्ता झालेली आहे. ते अजून वरती यायचं आहे, हं. पण होईल हळूहळू. इकडे थोडी अननसाची लागवड आहे. अच्छा. नारळी लावलेल्या आहेत. हं. नारळीचं यश मला फारसं नाही आहे, बरं. कारण मोठ्या नारळी होऊन सुद्धा अच्छा. एकीला किडा लागला म्हणून मेली. होय. म्हणजे जी 25 वर्षानंतर धरायला लागली, 1 वर्ष धरली आणि दुसऱ्या वर्षी मेली. बरोबर. अच्छा. हां. तसं 2 झाडं माझ्याकडे विशेष करून होत नाहीत. म्हणजे सोनचाफा होय. एक प्रयत्नपूर्वक 4-4 ठिकाणी लावून सुद्धा अच्छा. माझ्याकडे कुठेतरी वर्षातनं 2-4 फुलं मिळतात, हं. अशी अवस्था आहे. हे सगळं मी माझं नाही असं समजतो. ते जे फिरणारे पशु जे आहेत, म्हणजे वानर आहेत, माकडं आहेत, मी पशु आता पक्षी त्या आहेत, प्रश्नावर येणार होतो. हां, या सगळ्यांसाठी ते मी सोडून दिलेलं आहे. बरोबर. मिळालं तर आपलं, नाही तर ते त्यांचंच आहे. बरोबर. शेगुल धरत नाही म्हणून मला काही दुःख वाटत नाही. बरोबर. पण जे आपलं म्हणून आपण करतोय त्याचं संरक्षण तुम्ही कसं करता? ते संरक्षण करत असताना आता हे जे काय आहे त्यांच्यासाठी खाणू ठेवलेलं की नाही, हं. त्यामुळे ते बाकीच्या ह्याच्याकडे फारसं बघत नाहीत. अच्छा.
तसं आत्ता आपण रस्त्यावरनं येताना काही ठिकाणी ट्यूब बांधलेल्या बघितल्यात, लाईटच्या मोकळ्या ट्यूब. होय. या गेलेल्या ट्यूब मी पहिल्या वर्षी शो म्हणून बांधल्या. रस्ता नवीन केला आणि घरात बऱ्याच अशा कोपऱ्यात पडलेल्या होत्या. म्हटलं याचं काय करूया म्हणून मग गड्याला घेतला आणि म्हटलं अशा आपण बांधून ठेवूया. त्या बांधल्यानंतर 6 महिन्यांनी असं लक्षात आलं की या लाईनवर अजिबात माकड गेलं नाही. अच्छा. मी ह्या दोन्ही रस्त्याच्या कडेच्या दोन्ही ह्याच्यावर माकडानं कधीही केळीला हात लावलेला नाही माझ्याकडे. अच्छा. तयार असलं तरी पण. बरोबर. कांडेचोर मात्र येतो तो रात्रीचा, त्यामुळे मी तो पाळू शकत नाही आणि पाहूही शकत नाही. असं काही वेळेला जातो पण त्याला काही इलाज नाही. बरोबर. तर असं सगळं केल्यामुळे हा एक नवीन प्रयोग लक्षात आला. मी काही जणांना सांगितला की हा प्रयोग करा, जिथे हे तुम्ही बांधून ठेवाल तिथे माकड जात नाही. अच्छा. आणि जिथे तारेचा हा स्पर्श होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी माकड जात नाही. बरोबर. त्यामुळे माकडांसाठी माझ्याकडे एकूण 3-4 प्रकार आहेत. बरोबर. म्हणजे जसं वाघाचं चित्र, मोठा टेडी ज्याला म्हणतात, ती आणून ठेवलेली आहे. बरोबर. ती जिथे जिथे उपद्रव हा दिसतो अशा ठिकाणी, म्हणजे माकडं समजा शेतात आली की एखादं डाळगं किंवा असं काहीतरी उंच घ्यायचं आणि त्याच्यावर नेऊन ठेवायचा किंवा बांधाच्या कोपऱ्यावर नेऊन ठेवला की माकडं लगेच धूम पळून जातात. बरोबर. आणि परत लगेच त्याला घरात आणून ठेवायचा. बरोबर. एकाच जागी मी वाघ कधीही ठेवलेला नाही. घरात मात्र एका जागेवर असतो कायम. बरोबर. की जो त्यांच्या नजरेत कायम येत नाही. बरोबर. त्यामुळे त्याचा एक चांगला फायदा होतो. बरोबर. त्याचबरोबर एक मंकी रिपेलंट म्हणून दिल्लीवरनं आणलेलं मशीन आहे. अच्छा. त्याचा एक विशिष्ट आवाज आहे, बारीक रातकिड्यासारखा आवाज आहे. आपणाला जाणवतो तसं नाही, नेहमीच्या माणसांना जाणवत नाही. नवीन कोणी आला तर काय किरकिरतं असं म्हणतो, पण तो सुद्धा कायम लावून ठेवत नाही. बरोबर. आणि माकडं आल्यानंतर लावलं म्हणून माकडं पळत नाहीत असा तो आवाज आहे. पण सामान्यपणे आम्ही दोघंही घरात नाही आहेत आणि मग बाहेर जायचंय तर ते मशीन लावून ठेवलं तर त्या परिसरामध्ये साधारणपणे 1-4-5 गुंठ्यामध्ये किंवा घराच्या आवारात माकडं येत नाहीत. बरोबर. तो आवाज चालू असताना. बरोबर. पण माकडं आलेली त्याच्यामुळे पळतात असं होत नाही. बरोबर. पण तशा अर्थी छऱ्याची बंदूक पण आहे. अच्छा. बेचकी आहे. बरोबर. अशा वस्तू हातातनं घेऊन आपण माकडांपर्यंत फिरलो तरीही जातात. आणि आत्ता नवीन प्रकार जो एक आलाय की लेसर बॅटरी. अच्छा. की जो लांबपर्यंत 1/2 किलोमीटर पर्यंत सुद्धा त्याचा किरण जातो. बरं. तर हिरवा किरण असलेली एक बॅटरी आहे आणि ती बॅटरी अशी घेऊन आपण झाडातनं फिरलो जागेवर राहून सुद्धा ती 1/2 किलोमीटर परिसरामध्ये त्याचा फोकस जातो. बरोबर. त्यामुळे ती माकडं जशी जशी जातील तशी तशी बॅटरी फिरत पुढे गेली की ती आपल्या क्षेत्राच्या बाहेर जातात. बरोबर. तर त्याचा एक फार चांगला उपयोग होतो. अच्छा. असं एक नवीन लक्षात आलेला विषय. बरोबर. ही बऱ्याच जणांना ही माहिती नसेल, ती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना हे ज्ञात होऊ शकेल. त्यामुळे हा सुद्धा एक फायदाच होतो या व्हिडिओचा. आणि सर्वात मुख्य आकर्षण जे आहे या व्हिडिओ मधलं ते म्हणजे आपलं घर. आता साधारण किती वर्ष जुनं हे घर आहे? या घरात आता तुम्ही सध्या कायम राहणारी माणसं किती? कायम राहणारी माणसं मी आणि माझी बायको, दोघच जण मी कायम राहणारी. बरोबर. आणि घराला 150 वर्ष झाली. 150 वर्ष? हां. पण 15 वर्षापूर्वी मी याचं रिन्युएशन केलं, थोडक्यात मी दुरुस्ती केली. बरं. आपण हळूहळू आतमध्ये जात. जोता किंवा ह्या कुठल्याही भिंतीला वगैरे कशाला हात लावलेला नाही. अच्छा. भिंती चिऱ्याच्या केल्या, ज्या मातीच्या होत्या त्या चिरेबंदी केल्या. ओके. आणि मग वरचं छप्पर जे होतं, पूर्वीचं छप्पर पिंजरी आणि पडवी असं वेगवेगळ्या प्रकारचं होतं. पण माकड कांडेचोरांचा त्रास, घरात येणं आणि मग वरचं जे अंतर होतं त्या अंतरामधनं पाण्याचा आत उपद्रव व्हायला लागला. म्हणजे पिंजरी आणि पडवीच्या मधल्या अंतरामध्ये पाण्याचा जो पावसाचा जो उपद्रव होता, म्हणजे झडीचं पाणी, त्यामुळे काही लाकडं खराब होणं वगैरे असा विषय होता. तर त्यासाठी मी वरती हे केलं की पूर्ण एक छपरी केलं, आड्यापासून पडवीपर्यंत सलग केलं. आणि त्याचा फायदा असा झाला की पूर्वी घरात आतला जोता उंच होता आणि पडवीचा खाली होता, त्यामुळे माझघर किंवा ओटीवरचा उजेड किंवा हवा ही कमी येत होती. आता पडव्यांची उंची म्हणजे भिंतीची बाहेरची उंची वाढवल्यामुळे पुरेसा उजेड घरात जायला लागला. असा एक फायदा झाला. ही मागची बाजू आहे. बरोबर. गाडीच्या सोयी, रस्त्याच्या सोयीने इथे गाडी येते आणि मग इथून आपण पुढच्या बाजूलाच जातो. हे मागच्या बाजूचं गेट जरी असलं तरी पुढचं ओपन आहे. बरोबर. तिकडून आत जातो आपण. बरोबर. तर आपण पूर्ण शेत फिरून आलेलो आहोत. तर मंडळी, आपण ह्या व्हिडिओमध्ये कांताभाऊंचं घर आणि घराच्या आजूबाजूची त्यांची जी शेती आहे ती बघण्यासाठी, बाग आहे, ते आलो होतो. इतका मोठा एरिया आहे की एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाही आहे. त्यामुळे पहिल्या भागात आत्ता आपण घराचा परिसर सर्व पाहिला आणि तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचा रिस्पॉन्स असेल तरच आपण घराचा आतला भाग
जो आहे तो दाखवणार आहोत. तर तुमच्या प्रतिक्रिया काय येत आहेत त्याच्यावरून मी ठरवेन की घर हे तुम्हाला बघायचं आहे की नाही. तर आपण घरसुद्धा दाखवू आणि त्या पद्धतीने पुढचा व्हिडिओ ठरवू. तुर्तास आपण इथेच थांबूया आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका. आपला चॅनल सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद आणि धन्यवाद कांताभाऊ, तुम्ही आम्हाला वेळ दिलात.